शांताराम चव्हाण मागची 30 ते 40 वर्ष याच प्रकारचं काम करत आलेत. त्यांना आपण विशेष कार्य पुरस्कार समाजकार्यातला 1,00,000 रुपये आणि स्मृतिचिन्ह, असंघटित कष्टकरी या विभागातला पुरस्कार डॉक्टर जब्बार पटेल यांच्या हस्ते प्रदान करतोय. शांताराम चव्हाण यांचे काही कार्यकर्ते नाशिकवरून आलेत. 5 कार्यकर्ते त्यांचे वर येणार आहेत. त्यांना विनंती करतो. आजच्या या समारंभाचे प्रमुख पाहुणे माननीय जब्बारजी पटेल, उपस्थित मान्यवर, स्टेजवरचे आणि समोरचे सर्वांना नमस्कार. त्याचप्रमाणे अमेरिकेतल्या महाराष्ट्र फाउंडेशनचे सुनील देशमुख यांच्या स्मृतीला अभिवादन करून मी माझे 2 शब्द तुमच्या पुढे मांडणार आहे. शांताराम चव्हाण हे नाशिक शहर विद्रूप करीत आहेत. रस्त्यावर ठिकठिकाणी साचलेले घाण कचरा, त्याच्यासोबत बसणारे फेरीवाले, रस्त्यावर भाजी विक्रेते, याच्यामुळे नाशिक शहर हे विद्रूप करीत आहे असा माझ्यावर सतत आरोप होत राहिला. हे आरोप करणारे कोण होते? महानगरपालिकेचे आयुक्त, पोलीस आयुक्त आणि धंदेवाईक पुढारी. यांचं मी जे काम करतो, हे काम करतो कशासाठी करतो, त्याची एक छोटीशी गोष्ट आहे. ती गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. गरिबी ही केवळ आर्थिक कारणामुळे गरिबी आहे असं मी बिलकुल मानत नाही. तर गरिबीचं कारण आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती, जातीपाती, विषमता, धर्मांधता आणि धर्माच्या मार्गाने होणारं शोषण आणि धर्मामध्ये पसरवलेला द्वेष, याच्यामुळे गरिबी होते असं मानणाऱ्यापैकी मी आहे. ही गोष्ट सांगताना मी सुरुवात करणारी माझ्या वडिलांपासून. माझे वडील पांडुरंग सखाराम चव्हाण उर्फ पांडोबा चव्हाण यांचं नाशिकमध्ये पॉप्युलर हेअर कटिंग सलून नावाचं दुकान होतं. हे पॉप्युलर हेअर कटिंग सलून हे नाशकामधला एक प्रसिद्ध राजकीय अड्डा होता. म्हणजे त्या काळामध्ये 1940पासून माझे वडील पालखेड मिरचीचं म्हणून जे तिथनं स्थलांतरित होऊन नाशिकमध्ये आले. आमच्या त्या पॉप्युलर हेअर कटिंग सलूनमध्ये नानासाहेब गोरे, एस.एम. जोशी, बॅरिस्टर नाथ पै, शिरूभाऊ लिमये, अजून पीटर अल्वारिस, अजून कित्येक असे समाजवादी कार्यकर्ते नाशकात आल्यावर तिथं हजेरी लावल्याशिवाय जात नव्हते, असं आमचं त्या वैशिष्ट्य होतं. 1942पासून माझे वडील समाजवादी विचाराने भारावलेले होते. आणि समाजवादी विचाराने भारावलेले असताना आमच्या घरामध्ये जरी गप्पा करायच्या असल्या तरी आमचे वडील आम्हाला नेहमी सांगायचे, आमचे नानासाहेब गोरे काय सांगतात, आमचे एशेम अण्णा काय सांगता, आमचे एशेम अण्णा सांगता समाजवादी समाजरचना व्हायला पाहिजे, ही त्यांची प्रेरणा होती. आणि इतकं पोटतिडकीने बोलायचं की त्याच्यानंतर आम्ही जे बसलेलो त्याचे परिणाम आणि त्याचे संस्कार आमच्यावर आपोआप होत राहिले. माझ्यासमोर मी सोशलिस्ट पार्टीने चालवलेला गोवा मुक्ती आंदोलनाचा लढा बघितला, रेशनच्या विरोधामध्ये महागाईचा जो लढा चालवला तो बघितला, संयुक्त महाराष्ट्राचा लढा चालला तो बघितला, आणि समाजवादी परंपरेतला जो इतिहास आणि संस्कार आहे
हा आपोआप मला मिळत राहिला. मी या समाजवादासोबत शाळा पण शिकवत होतो, पण शाळेव्यतिरिक्त मी राष्ट्रसेवा दलामध्ये जात होतो. आणि या राष्ट्रसेवा दल या महाविद्यालयामध्ये, या विद्यापीठामध्ये मला खूप काही शिकायला मिळालं. मला खूप काही शिकायला लागलं. हा समाज, सामाजिक परिवर्तनं, शोषणाचे जे आहेत, धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि लोकशाही, या राष्ट्रसेवेच्या 30 सूत्रीवर आधारित मी एक राजकारण होतं. खरं म्हणजे ना, हे असं टिपण लिहून मला जरा काही अडखळल्यासारखं होतं. माझी जी बोलायची जी स्टाईल आहे ती जरा वेगळी आहे, पण थोडंसं सहन करावं लागलं. एक तर पुण्यात बोलतो आहे आणि काही शिस्त दिसली तर काही बरोबर नाही, करतो प्रयत्न थोडासा. पण मग अशा परिस्थितीमध्ये मला राष्ट्रसेवाकडनं लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद या 30 सूत्रीवर आधारित जे संविधान मी शिकलो, ते संविधान माझी जीवनशैली झाली आहे आणि राहणार आहे. फूड प्रपंचासाठी मी पुढे HL जे ओझरला मिग विमानाचा कारखाना आहे, त्या मिग विमानाच्या कारखान्यामध्ये फाईल क्लर्क म्हणून काम करत होतो. पण त्या छोट्याशा नोकरीवर आमच्या घरामध्ये माझे आई, वडील, बहीण, भाऊ, माझी पत्नी असे 10 जणांचा संसार आणि पोटप्रपंच चालणं काही शक्य नव्हतं. म्हणून मी ते लाख खटपटी करून नाशिक शहरामध्ये एक प्रिंटिंग प्रेस सुरू केला. आणि त्या प्रिंटिंग प्रेसने, माझ्या व्यवसायाने मला खूप नाव दिलं, मला खूप पैसा दिला, मी खूप काम केलं. पण त्याच प्रिंटिंग प्रेस व्यवसायाने मला पुन्हा या सामाजिक कामामध्ये आणून सोडलं. मी प्रिंटिंग प्रेस सुरू केला आणि थोड्या दिवसामध्ये देशामध्ये आणीबाणीचं पर्व सुरू झालं. आणि आणीबाणीच्या पर्वामध्ये जी लोकशाहीची झालेली गळचेपी, व्यक्ती स्वातंत्र्याचे झालेले संकोच आणि इतर अनेक अन्याय अत्याचार, याच्यामध्ये मला बिलकुल म्हणजे मला मान्यही नव्हतं ते, आणि मी ते सहनही करू नव्हतं. आणि मी आपोआप त्या आणीबाणीच्या काळामध्ये आणीबाणीच्या विरोधामध्ये काम करायला सुरुवात केली. माझं प्रिंटिंग प्रेस असल्यामुळे मी त्या ठिकाणी छोटे छोटे पॅम्पलेट छापणं, निर्भय बनवचे बॅचेस छापणं, छोट्या पुस्तिका छापणं, जयप्रकाशजींचा निर्भय बनवचे संदेश कैद्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी छापणं असं केलं. ठाण्याच्या कैनार आश्रमामध्ये जे सर्वोदयी नेते होते, वसंतराव नारगोलकर, यांनी एक इंग्लिश पुस्तक लिहिलं होतं, जयप्रकाशजी विंडिकेटेड. आणि त्याचाच अनुभव त्यांनी हिंदीमध्ये नंतर केला होता, जयप्रकाशजीने कहा था. हे असं एक मोठं पुस्तक. माझा लेटर प्रेस होता. माझ्याकडे मशीन, ज्यांना कुणाला माहिती असेल त्यांच्यासाठी सांगतो, माझ्याकडे मशीन अवघं 10 बाय 15चं लेटर प्रेस आणि 12-18चं लेटर प्रेस होतं. या छोट्याशा प्रेसवर मी 100-125 पानाचं जे पुस्तक आहे ते मोठ्या हिकमतीने छापलं. आणि त्याची एक कॉपी मी जयप्रकाशजी नारायणपर्यंत अगदी नाट्यमयरित्या पोहोचवून आलो. आणि त्यावेळेस जे होतं, जयप्रकाशजींच्या ज्या प्रेरणा होता, कैसे रहू किनारों पे जब लहरों का आमंत्रण, ते मलाही पुकारत होते. आणि मी अशा रीतीने हे काम करत गेलो. हे काम करत असताना नंतर आणीबाणी संपल्यावर मी खरं म्हणजे पुन्हा छपाई काम करायला पाहिजे होतं, माझं प्रेस वाढवायला पाहिजे होतं. माझ्या डोक्यामध्ये माझं एक बिझनेस हाऊस जे निर्माण करायचं होतं ते करायला पाहिजे होतं. परंतु जनता पार्टीमध्ये आणीबाणी असताना आणीबाणीच्या विरोधामध्ये लढलो. आणीबाणी संपल्यावर जनता पार्टीमध्ये असलेले दुहेरी सदस्यत्व, फॅसिस्टवाद आणि हे जे विचार आहे, संकुचित विचार, त्याच्यासाठी लढण्यासाठी म्हणून मी समाजवादी नेतृत्वासोबत तिथे काम करत राहिलो. समाजवादी पक्ष हा जनता पार्टीमध्ये विलीन झाला, संपला. परंतु त्याच्यासारख्या अनेक संघटना काम करत होत्या. त्या असे अनेक समाज होत्या. म्हणजे युवक क्रांती दल होतं, राष्ट्रसेवा दल होतं, हिंद मजदूर किसान पंचायत होती, हिंद मजदूर सभा होती. यांच्यासोबत काम करत राहिलो. आणि यांच्यासोबत काम करत असताना जॉर्ज फर्नांडिस जे हिंद मजदूर किसान पंचायतीचे अध्यक्ष होतं, त्यांच्यासोबत कायम मी कामगार चळवळीमध्ये विशेषतः काम करत राहिलो.
त्या दरम्यान मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं म्हणून महाराष्ट्रभर जी प्रबोधनाची चळवळ चालू होती त्याच्यामध्ये मला बाबा आढाव भेटले. आणि बाबा आढावांनी केलेलं समाज प्रबोधन, बाबा आढावांनी केलेलं सामाजिक न्याय, सामाजिक सुरक्षितता, याच्यामध्ये माझ्या विचारामध्ये जो आमूलाग्र बदल झाला त्याच्यामुळे मी त्या कामामध्ये काम करत राहिलो. पुढे नाशकात आम्ही जे मंडल आयोगाचे नामांतराचे जे अनेक लढे झाले त्याच्यामध्ये आम्ही जोरकसपणे काम करत होतो. या कामामध्ये मला जे अनेक मित्र भेटले, म्हणजे मंडल आयोगाचे अंमलबजावणीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातली पहिली मंडल आयोग परिषद जी आहे ते SM जोशी, रामविलास पासवान, माधवराव लिमये आणि यांच्या उपस्थितीमध्ये घेतली. या मंडल आयोगानं मला असं आठवतं की ती परिषद अतिशय आम्ही यशस्वी झाली आणि मी स्वतः मंडल आयोगाच्या अंतर्गत असलेल्या ज्या जाती आहेत त्यांच्या पुढाऱ्यांकडे जायचो, त्यांना भेटायचो, मंडल आयोग समजावून सांगायच्या. त्यातल्या अनेक अनुभव असे आहेत. म्हणजे मंडल आयोग हा इतर मागासवर्गीयांसाठी असलेला आयोग असा होता, परंतु इतर मागासवर्गीयांसाठी असलेल्या आयोगामध्ये अंतर्भूत असलेले अनेक नेते असं सांगत होते की मंडल आयोग आम्हाला मान्य आहे, पण आम्हाला इतर मागासवर्गीय म्हणू नका. हे कसं एक विदारक असे एक अनुभव येत होते. आणि अजून मला आठवतं की आम्ही एक नाशिक रोडला मंडल आयोगाच्या अंमलबजावणी व्हावी यासाठी आम्ही एक सभा आयोजित केली होती. नानासाहेब गोरे त्या सभेचे प्रमुख पाहुणे होते. नानासाहेब बोलत होते. नानासाहेब अनेक राजकीय मुद्द्यावर बोलत होते आणि ते राजकीय मुद्द्यावर बोलत असताना मंडल आयोगाची अंमलबजावणी झालीच पाहिजे असं जेव्हा नानासाहेब गोरेंनी सांगितलं तेव्हा समोरच्या जमावामधनं अचानक अनेक लोक उठले आणि नानासाहेब गोरे मुर्दाबाद, मंडल आयोग फेक दो असं म्हणत दगडफेक सुरू झाली. व्यासपीठावर असलेले निहाल अहमद, मी स्वतः आणि विनयचंद्र राजे म्हणून जो होतो, आम्ही नानासाहेब गोरेंच्या समोर असे जाऊन उभं राहिलो. नानासाहेबांची दगडफेक ही वाचवली. परंतु मला ते नानासाहेबांचा मुर्दाबाद म्हणणारे आणि मंडल आयोग फेकून द्या असं म्हणणारे चेहरे नावासह अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. ते चेहरे आज आम्हाला मंडल आयोगामध्ये सामावून घ्या असं सांगतायत. हे मी स्वतः अनुभवलं आहे आणि अनेक इथे माझ्या मित्रांना इथे माहीत आहे. या अशा अनेक परिवर्तनाच्या चळवळीमध्ये मला खूप मित्र भेटले, सहकार्य मिळाले. पण मला प्रामुख्याने आठवतं की याच्यामध्ये समता आंदोलनचा अरुण ठाकूर आम्हाला भेटला. अरुण ठाकूर हा असा कार्यकर्ता, तो असं म्हणायचा की तमाशाला जसा एक नाचा लागतो तसा आंदोलनाला एक वाचा लागतो. आणि तो वाचा तो होता. अरुण ठाकूर एक समाजवादी विचारवंत होता. त्याचं अफाट वाचन होतं. तो राजकीय विश्लेषक होता. तो सामाजिक परिवर्तनाच्या दिशा ओळखणारा होता. आणि अशा अरुण ठाकूर आणि त्याच्यासोबत आम्ही काम करत राहिलो. अरुण ठाकूर आणि मोहम्मद खडस यांनी जे नरकसफाईची गोष्ट पुस्तक लिहिले आहे तुम्हाला माहिती असेल. पण त्या पुस्तकात लिहिलेल्याप्रमाणे काम करणारे साथीदार आमच्याबरोबर होते. मला आठवतं समता आंदोलनाचा गोपी मोरे म्हणून आमचा एक सफाई कामगार होता. आणि तो सफाई काम करत असताना एका मॅन होलमध्ये दुसरा कामगार ओढला गेला म्हणून त्याला वाचवण्यासाठी तो गेला आणि तोही त्या मॅनहोलमध्ये ओढला गेला. त्याच्यामध्ये अंत झाला. या सभागृहामध्ये प्रमोद वागदरीकर बसलेले आहेत. हे प्रमोद वागदरीकर आणि समता आंदोलनचे कार्यकर्ते ज्या झोपडपट्टीमधनं त्या गोपी मोरेला वाढवलं, त्याला आंघोळ घालायचे, शाळेत नेऊन बसवायचे, त्याचा अंत आम्हाला बघावं लागलं. परंतु आजही प्रमोद वागदरीकर त्या गोपी मोरेच्या संपूर्ण कुटुंबाकडे अजूनही पालक म्हणून लक्ष देतात. खरं म्हणजे मला मिळणारा जो पुरस्कार आहे ना, त्या अशा कार्यकर्त्यांचा पुरस्कार आहे, या प्रसंगी मला सांगावंसं वाटतं. आणि मग आम्ही असं करत असताना एकीकडे आम्ही हे जे काम करत होतो त्याच्यामध्ये मला अजून एक तफावत अशी जाणवत होते की
ज्यांना रोजगार नाही, ज्यांना सामाजिक न्याय नाही, ज्यांना सामाजिक संरक्षण नाही, त्याचं आम्ही एकीकडे काम करत होतो आणि दुसरीकडे स्मार्ट सिटी नावाखाली, शहर नूतनीकरण करण्याच्या नावाखाली मोठे मोठे सिमेंट कॉन्क्रीटच्या बिल्डिंग उभारणं, थुईथे उडणारे कारंजे, याच्यावर लक्ष असणारी व्यवस्था मात्र या गरिबांना हुसकावून लावण्याच्या प्रयत्नामध्ये यशस्वी होत होते. ज्यावेळेस हे गरीब आपलं पोट भरण्याचं काम करत होते आणि रस्त्यावर जेव्हा व्यवसाय करत होते, त्यांचे व्यवसाय उद्ध्वस्त होते आणि हे व्यवसाय सांभाळण्यासाठी जेव्हा तो त्याच्यासाठी लढत होता, त्यावेळेस त्याला निरोप येत होता की त्याची झोपडीसुद्धा गेलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये करत असताना 2003 सालीचा जो नाशिक शहरामध्ये जो सिंहस्थ आला होता, त्या सिंहस्थामध्ये अनेक तिथे जो आमचा पारंपरिक 150 वर्षाचा बाजार होता, तो हटवण्याचं काम इथल्या व्यवस्थेने करायला सुरुवात केली. आणि यांना हटवण्यासाठी पोलिसांनी, महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आणि प्रशासनाने कसला वापर केला तर रॅपिड ॲक्शन फोर्स. रॅपिड ॲक्शन फोर्स हा केव्हा वापरला जातो पोलिसांकडनं? जिथे जातीय दंगे होत आहेत, जिथे भोसकाभोशी होते, जिथे खून खराबा होत आहेत, जिथे लूटमार होत आहेत. आणि हा फोर्स कुणाच्या विरुद्ध वापरला? जे सगळे वृद्ध आहेत की हवेचा जर जोराचा झोत आला तरी उडून जातील असे दीन दोबळे लोक, आणि त्यांच्या विरुद्ध वापरायला सुरुवात केली. आणि मग आम्ही मानवाधिकार आयोगाकडे त्याची तक्रार नोंदवली. मानवाधिकार आयोगाकडे तक्रार नोंदवताना आम्ही असं म्हटलं की यांच्यावर जी रॅपिड ॲक्शन फोर्स वापरली जाते ही वापरणं योग्य नाही आणि त्याच्यामध्ये मानवी हक्काचं उल्लंघन झालेलं आहे आणि म्हणून याची चौकशी झाली पाहिजे. महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी याच्या संदर्भामध्ये काय उत्तर दिलं ते उत्तर ऐकण्यासारखं आहे. पोलीस आयुक्तांनी असं उत्तर दिलं, तक्रार करणारे शांताराम चव्हाण हे नेहमी शासकीय यंत्रणेवर दडपण आणून सरकारी कामात व्यत्यय आणतात, रस्त्यावर जमाव जमवून भाषण करतात, प्रशासनाशी आररावीने वागतात, दंडेलशाही करतात. तक्रारदार यांची कायदा हाती घेण्याची हिंमत व आक्रमक प्रवृत्ती लक्षात घेता महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या विनंतीवरून पोलिसांनी रॅपिड ॲक्शन फोर्स हा वापरलेला आहे. मला वाटतं हे प्रशस्तीपत्रक चांगलं आहे. आणि हे प्रशस्तीपत्रक हे आजपर्यंत जतन करून आम्ही त्या पद्धतीने चालतो. आणि या पद्धतीने काम करत असताना साधारण 1992-93 साली आम्हाला पुन्हा बाबा आढाव भेटले. आणि बाबा आढाव भेटले की एक जो काही जोरदार अशी प्रेरणा असतात. 92 साली डॉक्टर बाबा आढावांनी काय मांडलं? एक मत मिळालं पण आम्हाला एक पद कुठे? मग एक पद मिळण्यासाठी आम्ही नाशकामध्ये डॉक्टर राम मनोहर लोहिया नागरी सहकारी पतसंस्था स्थापन केली. आज 25 वर्ष झालेत ती संस्था अतिशय नेटाने आम्ही चालवतो आहेत. जे त्याचे सभासद आहेत त्यांच्या सवयी सांभाळतो, त्यांना चांगल्या सवयी शिकवतो आणि एक आर्थिक मायक्रो फायनान्सिंगच्या दिशेने थोडासा प्रयत्न करण्याचा आम्ही गेल्या 25 वर्षापासून करतो. पण हे करत असताना आम्ही संपूर्ण जो काय न्याय मिळवायला पाहिजे तो न्याय मिळवला असं मला वाटत नाही. आता वणी सप्तशृंगी गडावर मगाशी माझ्यासोबत जे आले होते सहकारी सुधाकर दामोळे म्हणून, ते आमचे तिथे त्यांचं हॉटेल आहे. वणी सप्तशृंगी गडावर त्यांच्या हॉटेलमध्ये काम करणारी झेल्याबाई नावाची ती कामगारबाई पोळ्या लाटण्याचं काम करून घरी जात होती. गाव गुंडांनी तिला खड्ड्यामध्ये ओढलं, तिच्यावर अन्याय अत्याचार केले आणि त्या सप्तशृंगी गडावर कुठली पोलीस यंत्रणा हजर नव्हती. शेवट आम्ही त्या बाईला जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या समोर उभं केलं. तिचे जाब झाले, केसेस उभ्या राहिल्यात, परंतु फुटलेले साक्षीदार, मेडिकलला झालेला उशीर, पोलिसाने जाणीवपूर्वक ठेवलेल्या त्रुटी याच्यामुळे झेल्याबाईला न्याय मिळावा लागला नाही.
फक्त अपमान आणि अन्याय झेलावा लागला. तीच परिस्थिती पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांकडनंच जेव्हा अन्याय अत्याचार होतो आणि आम्ही त्याच्याविरुद्ध आवाज उठवतो त्यावेळेस पोलीस आम्हाला येऊन सांगतात की भाऊ कशाला त्या भानगडीत पडता. अहो ती बाई तशीच होती, ऐकल्यावर आम्ही संतापाशिवाय काही करू शकत नाही. याचं मला स्वतःला फार वैषम्य वाटतं. तीच गोष्ट भंगार वेचणाऱ्या बायका पोलीस स्टेशनमध्ये त्यांना बेकायदेशीर डांबून त्यांच्या मागे काय सांगितलं जातं, चौकशी वगैरे नाही, तिला सांगितलं जातं तू फक्त हो म्हण. हो म्हण म्हणजे काय म्हण. पण आम्ही त्याच्याविरुद्धही लढा दिला, त्या बाईंना सोडवलं, परंतु न्याय मिळू शकला नाही. हे मला अजूनही खेदाने सांगावं लागतं. अशा पद्धतीने पोलिसांनी हॉकरचे पैसे बळकावले, खंडणीसारखे हिसकावून घेतले. ते पैसे आम्ही मिळवले. आमचा एक हॉकर्स आखाती देशामध्ये गेला होता. त्या आखाती देशामधनं त्याला वेठबिगारासारखं राबवत होतं. चिठ्ठी आलेली आहे, मी संपवतो आहे. तर पण त्याच्यातनं आम्ही नाशकात बसून आखाती देशामध्ये अडकलेला वेठबिगार सोडवण्यासाठी सुद्धा आम्ही यशस्वी झालेलो आहे. मधले 2-3 मुद्दे सोडून देतो, पुणेकर मला माफ करतील. यासोबतच काही कटू आठवणी पण आहेत. थोडंसं वाचून दाखवतो पटकन. यासोबतच काही कटू आठवणी आहेत. मी केवळ फेरीवाले, रस्त्यावर बसणारे विक्रेते, भंगार वेचणारे, अल्पसंख्याक, झोपडपट्टीवासी असे संघटन करतो. म्हणून शहरातील 3 शिक्षण संस्था, 2-3 सहकारी संस्थांनी मला त्यांच्या कामात सामील केले नाही. तर आनंददायी शिक्षण असे विरुद्ध सांगणाऱ्या संस्था, ज्याचा मी संस्थापक अध्यक्ष आहे, पण माझं संस्थापक अध्यक्ष म्हणून नाव पुसवण्याच्या कामी लागले आणि यशस्वी झाले. या प्रवासात आशादायक बाब म्हणजे आमची मानव अधिकार संवर्धन संघटना नाशिक जिल्ह्यातील पेठ या तालुक्यातील दुर्गम भागात कायरे, बोरीचा पाडा आदी गावामध्ये आदिवासीसोबत काम करत आहे. त्यांचे सक्षमीकरण, शिक्षण, रोजगार यावर लक्ष केंद्रित करत आहे. तर शहरी भागात एकलव्य गौरव कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सहाय्य करीत आहे. तर ही अशी गोष्ट आहे, ही आमची गोष्ट. आमचे आंदोलन जोरकस होते आहे, शासन व्यवस्थेला थेट आव्हान देणारे होते आहे, मात्र शांततेच्या मार्गाचे होते. आमच्या आंदोलनामध्ये आक्रमकता होती, पण शहराच्या शांततेला गालबोट लागेल असे एकदाही घडलं नाही. आमच्या या असंघटित आंदोलनाचं महाराष्ट्र फाउंडेशनने जो पुरस्कार देऊन सन्मान केलेला आहे, हा मी माझा सन्मान समजत नाही, तर सर्व कष्टकरी लोकांचा सन्मान समजतो, माझ्या मित्रांचा समजतो. आणि जाता मला एकच आठवतं, मला राष्ट्रसेवालातनं ज्या काय 4 ओळी शिकायला मिळाल्या त्या मी तुम्हाला सांगतो आणि माझं भाषण समजतो. मानवती तुका एकच आहे, उच्च न कोणी, नीच न कोणी, हाच आमुचा धर्म खरोखर, हीच आमुची शाश्वत वाणी. एक दिलाने मानव राहावो, असो तर राष्ट्रीय स्वतंत्र सारी, पृथ्वीची तर सर्व लेकरे, कोण धनी आणि कोण भिकारी. जय हिंद. शांतारामजींच्याकडे अनेक मुद्दे आहेत आणि ते खूप मार्मिक पद्धतीने आहेत, सांगता येण्यासारखे. फक्त आपल्याला आणखी 3 भाषणं ऐकायची आहेत, म्हणून मी त्यांना सांगितलं होतं की 2 ते 3 मिनिटात संपू.